नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण डिझायनर ब्लाउज पाहणार आहोत। एक से एक डिझायनर ब्लाउज पाहणार आहोत, मॉडेल डिझाइन पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण मी यामध्ये कोणत्या ब्लाउजला किती शिलाई घेतली हे सविस्तर सांगणार आहे। त्यावरून तुम्हालाही एखाद्या ब्लाउजला पॅटर्न केला किंवा डिझाइन केली, पॅचवर्क केलं तर शिलाई किती घ्यावी याचा अंदाज येईल। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता थोडीफार आपल्या एरियानुसार शिलाई कमी जास्त होऊ शकते, परंतु तुम्हाला एक अंदाज येईल की डिझायनर ब्लाउज घेतले किंवा केले तर त्याची शिलाई किती घ्यावी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, इथे हा 34 साइजचा ब्लाउज आहे। प्रिन्स कट आहे विथ कप्स। इथे गोल गळा आहे असा व्यवस्थित। स्लीव्जला ही डिझाइन केलेली आहे, छोटी स्लीव्ज आहे आणि त्यामध्ये असं फुलची डिझाइन केलेली। तर ही डिझाइन घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। त्यानंतर बॅकला बघा, मी अशी म्हणजे साडीचा कपडा वापरून डिझाइन केलेली आहे। साडी या कलरची होती, अशी ग्रीनिश पिवळसर साडी होती। तर आपण कॉन्ट्रास्टमध्ये डिझाइन बनवलेली आहे। साडीचा कपडा वापरून आपण अशी डिझाइन बनवलेली आहे आणि तिथे एक असं छानसं बटरफ्लाय लावलेलं आहे। त्यानंतर ब्लाउजच्याच कलरची इथं लेस व्यवस्थित लावलेली आहे, त्यामुळे अजून फिनिशिंग आलेलं आहे। आणि त्यानंतर ही नॉट आणि हे असे दोन छोटेसे लटकन। हे लटकन कसे करायचे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। हे बघा, एकंदरीत ही अशी डिझाइन आहे पूर्ण। तर या ब्लाउजची शिलाई आपण 600 रुपये घेतलेली आहे। प्रिन्स कट विथ कप्स शिवाय स्लीव्जला आणि बॅकला डिझाइन। त्यानंतर हा ब्लाउज हा 32 साइजचा ब्लाउज आहे। प्रिन्सेस कट विथ कप्स हा मॉडेल ब्लाउज आहे। हे बघा, समोर असा पंचकोनी गळा आहे। हे बघा, या पट्ट्या इथून अटॅच केलेल्या आहेत, बॅकला इथून आणि फ्रंटला इथून। आणि हा जो गळा आहे समोरचा तो पंचकोनी गळा आहे आणि त्याला अशी आपण मॅच होईल अशी लेस लावलेली आहे, कारण या ब्लाउजवरती अशी सिल्वर कलरची डिझाइन आहे। बॅक साइडला दिसेल तुम्हाला। स्लीवलेस ब्लाउज आहे आणि त्यानंतर इथे स्लीव्जला ही म्हणजे ही अशी लोमती लेस लावलेली आहे। ही घातल्यानंतर इथे दंडावरती पडते, तर खूप छान दिसते ही लेस अशी घातल्यानंतर। आणि गळ्याला अशी मण्यांची लेस लावलेली आहे, सिल्वर मण्यांची। आता बॅकला बघा, इथं बॅकला बॅक हुक आहेत। हा राऊंड मध्येच गळा ठेवलेला आहे असा। ही पट्टी जी आहे ती इथे अटॅच झालेली आहे बघा, वरती शोल्डरची पट्टी इथे अटॅच केलेली आहे आणि समोरच्या बाजूला इथे अटॅच केलेली आहे। आणि पूर्ण गळ्याला अशी मोत्यांची लेस लावलेली। त्यानंतर लटकनही याला असं छानसं बनवलेलं आहे। हे बघा, हे असं खाली 3 असे लोमते लटकन केलेलं आहे आणि त्यानंतर हे असं डिझायनर लटकन बनवलेलं आहे। या मॉडेल ब्लाउजची शिलाई आपण 700 रुपये घेतली आहे, कारण याला प्रिन्स कट प्लस कप्स आहेत। कप्स टाकायचे म्हणलं तर याला ट्रिपल लेअर म्हणजे डबल अस्तर येतं। त्यानंतर ही लेस जी आहे तीही सध्या खूप महाग आहे। त्यानंतर ही मोत्यांची लेस वगैरे पण महाग आहे आणि हे जे लटकन बनवायला जरा बराच वेळ लागतो, त्यामुळे आपण या ब्लाउजची शिलाई ही 700 रुपये घेतलेली आहे। त्यानंतर हा जो ब्लाउज आहे तो स्लीवलेस आहे। बघा, हा 36 साइजचा ब्लाउज आहे। पुढे बघा, असा आपण फी गळा ठेवलेला आहे आणि बॅकला चौकोन ग्लास गळा ठेवलेला आहे। या क्लायंटला असं जास्त लेस वगैरे आवडत नाही, सिंपल साधं आवडतं, त्यामुळे त्यांनी असा हा सिंपलच ब्लाउज शिवलेला आहे। प्रिन्स कट विथ कप्स, समोर व्ही नेक आणि बॅकला ग्लास नेक। तर या ब्लाउजची आपण शिलाई 500 रुपये घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा जो ब्लाउज आहे तो 44 साइजचा ब्लाउज आहे, मोठा ब्लाउज आहे।
प्रिन्स कट, पुढे गोल गळा, प्रिन्स कट. आता इथे बघा प्रिन्स कटला मी बटन पट्टीकडून एक टक्स घेतलेला आहे आणि त्यानंतर इकडे कमरेच्या साईडनेही एक टक्स घेतलेला आहे. हेवी साईज असेल तर असे टक्स घेतले तर प्रिन्स कट हा व्यवस्थित बसतो, त्यामुळे मी हे असे 2 टक्स घेते हेवी साईजला. तुम्ही ही स्ट्रिक वापरून पहा. जर तुमचा प्रिन्स कट चपटा बसत असेल तर ही स्ट्रिक अवश्य वापरा. त्यानंतर स्लीव्जला हे बघा आपण ही अशी डिझाईन केलेली आहे. इथे एक बटन लावलेलं आहे. इथे तुम्ही बटरफ्लाय वगैरे पण लावू शकता, तुम्हाला जर हे एवढं ओपन नको असेल तर. आणि त्यानंतर इथे असं एक लोंबतं लटकनही लावू शकता. या डिझाईनमध्येच तुम्ही अजून थोडीशी चेंज पण करू शकता. आणि बघा बॅकलाही आपण अशी डिझाईन केलेली आहे. इथे नॉट आणि 2 छोटेसे लटकन केलेले आहेत आणि वरती गळा हा राऊंडमध्येच ठेवलेला आहे. तर या ब्लाऊजची शिलाई आपण 600 रुपये घेतलेली आहे. बघा हाही ब्लाऊज 44 साईजचाच आहे, त्याच क्लायंटचा आहे. आता इथेही बघा मी तोच म्हणजे ती स्ट्रिक वापरलेली आहे. प्रिन्स कटचा असा कट दिलेला आहे, खाली क्रॉसपट्टी टाकलेली आहे. छोटीशी क्रॉसपट्टी टाकायची आहे इथे 2.5 आणि 1.5ची. आणि त्यानंतर इकडे बटनपट्टीकडे एक टक्स आणि साईडला एक टक्स दिलेला आहे, त्यामुळे इथे पप तयार होतो आणि हेवी चेस्टला प्रिन्स कट आपला हा व्यवस्थित बसतो. हा बघा बोटनेक आहे. बोटनेक समोर असा बोटनेक दिलेला आहे गोल राऊंडमध्ये. याची स्लीव्ज सिंपलच ठेवलेली आहे. आता इथे बघा डबल गळा आहे, वरती हा छोटासा गळा आणि त्यानंतर इथे बघा अशी डिझाईन केलेली आहे. आता या डिझाईनला वरती अशी लेस लावू शकता गोल्डन. इथे एक लटकन लावू शकता छानसं. आता ही लेस आणि लटकन लावायचं काम बाकी आहे माझं. तर एकंदरीत हा असा ब्लाऊज आहे, बोटनेक ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजची शिलाई आपण 600 रुपयेच घेतलेली आहे. त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज साईज 32 आहे. हे बघा इथे हा गळा रुंद केलेला आहे आपण. मुलीचा ब्लाऊज आहे हा. मुलींना शोल्डर जास्त आवडत नाही, तर गळा रुंद केलेला आहे. आणि शोल्डर बघा इथं फक्त 1 ते 1.25 इंचाचं शोल्डर आहे. असे ब्लाऊज खूप छान बसतात. मुलींना असेच ब्लाऊज आवडतात हल्ली. पुढे पानगळा केलेला आहे. ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे. प्रिन्स कट प्लस कप्स. त्यानंतर इथे तिला थोडंसं वेगळं हवं होतं, मग साडीच्या कलरचा असा कपडा आणलेला आहे आणि त्याचा फुगा बनवलेला आहे. आणि त्यानंतर काठ हे ब्लाऊजचेच लावलेले आहेत. तर इथे आपण अशी छानशी फुगाबाई केलेली. कॉन्ट्रास्टमध्ये फुगा केलेला आहे, त्यामुळे ब्लाऊजला लुक हा छान आलेला आहे. लटकन हे असे बनवलेत. बॅक साईडला बॅक हुक ठेवलेले आहेत आणि राऊंडमध्येच गळा आहे. हे बघा पसरट राऊंडमध्ये गळा आहे, त्यामध्ये हे लटकन खूप छान वाटतात. हल्ली बाजारात मिळणाऱ्या लटकनपेक्षा आपण असे छान छान लटकन बनवलेले खूप सुंदर असतात, टिकाऊ असतात. या ब्लाऊजची शिलाई आपण 700 रुपये घेतलेली आहे. आता हा जो ब्लाऊज आहे तो बोटनेक आहे. प्रिन्स कट विथ कप्स. बघा समोर आपण बोटनेकच ठेवलेला आहे. सिल्वर कलरचे काठ आहेत, त्यामुळे सिल्वर कलरची लेस वापरलेली आहे इथे समोर. त्यानंतर इथे स्लीव्जला फुगाबाई केलेली आहे. खाली काठ आणि स्लीवच्या म्हणजे फुग्याच्या मध्ये एक लेस अटॅच केलेली आहे, काठाला मॅच होईल अशी. तुमचे काठ जसे असणार आहेत गोल्डन तर गोल्डन लावायची, सिल्वर असेल तर सिल्वर, कॉपर असेल तर कॉपर लेस लावायची. काठावरती मॅच होईल अशा लेस यूज करायच्या आहेत. त्यानंतर बॅकला बघा असा
राऊंड शेप ठेवलेला आहे आणि वरती असा बोटनेक ठेवलेला आहे आणि ते मध्ये नॉट जोडलेली आहे आणि नॉटलाच असे 2-3 लटकन केलेले आहेत. हा गळा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. तर बघा, हा प्रिन्स कट विथ कप्स, फुगाबाई आणि बॅकला ही डिझाईन. तर याचे आपण 550 रुपये घेतलेले आहेत. इथे बघा, हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. प्रिन्स कट प्लस कप्स. हा ऑर्गेन्झा ब्लाऊज आहे, ऑर्गेन्झा. त्यामध्ये आतमध्ये सॅटिन टाकलेला आहे, वरती ऑर्गेन्झा, मध्ये सॅटिन आणि त्यानंतर आपलं साधं अस्तर, असं ट्रिपल लेअरचा हा ब्लाऊज आहे. तर हा कसा शिवलेला आहे बघा, हाही मुलीचाच ब्लाऊज आहे. तिलाही शोल्डर खूप कमी हवं होतं आणि गळा रुंद हवा होता. तर इथे बघा, पुढे आपण राऊंड शेप ठेवलेला आहे. प्रिन्स कट प्लस कप्स टाकलेले आहेत आणि स्लीव्जला 3/4 स्लीव्ज ठेवलेली आहे आणि त्याच्या खाली अशा 2 लेअरमध्ये फ्रिल बनवलेले आहेत. हे बघा, हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. फ्रिलला आपण अस्तर लावलेलं नाहीये, फक्त स्लीव्जला अस्तर लावलेलं आहे. हे बघा, तुम्ही दोन्ही स्लीव्ज पाहू शकता. खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे. त्यानंतर बॅक साईड, बॅक ओपन आहे. बॅक ओपन ठेवलेला आहे आणि इथं असं छानसं बटरफ्लाय केलेलं आहे. खाली असे 2 नॉट. त्यानंतर वरती राऊंडमध्येच ठेवलेला आहे गळा आणि त्याला असे रेडीमेड लटकन आणून दिलेले आहेत क्लायंटनीच. हे बघा, ब्लाऊजला मॅच होतील असे लटकन आणून दिलेले आहेत. ते फक्त आपण इथे नॉट लावून दिलेले आहेत. हाही मॉडेल ब्लाऊज तयार झालेला आहे. या ब्लाऊजची शिलाई आपण 700 रुपये घेतलेली आहे. हा बघा, हा 38 साईजचा ब्लाऊज आहे. प्रिन्स कट विथ कप्स. त्यानंतर इथे बघा, पुढे पंचकोनी गळा ठेवलेला आहे. गळ्याला बघा, फिनिशिंग खूप छान आलेलं आहे, कुठेही टीप दिसत नाहीये. त्यानंतर या बाईला हे असे साऊथ इंडियन लुक दिलेला आहे. साऊथ इंडियन स्लीव्ज बनवलेली आहे. हे बघा, अशी. त्यानंतर बॅकला डिझाईन केलेली ती पाहूया. नंतर बॅकला बघा, असे आपण इथं छानसं बटरफ्लाय बनवलेला आहे. मध्ये इथे एक बटनही लावलेला आहे आणि त्याला असे 2 नॉट्स बनवलेले आहेत खाली. हे बघा, आणि वरती गळा हा पानगळा ठेवलेला आहे. पानगळा हा सिंपल आणि सोबर गळा खूप छान दिसतो. अशा या डिझायनर ब्लाऊजची शिलाई आपण 600 रुपये घेतलेली आहे. आता हा बघा, हा पॅचवर्क ब्लाऊज आहे. पूर्ण पॅचवर्क आहे. हे छोटे छोटे पॅच लावलेले आहेत आणि हा काटाचा पॅच लावलेला आहे. ग्रीन कलरची साडी आहे, त्यामुळे हे छोटे छोटे जे पॅच आहेत ते आपण ग्रीन कलरचे वापरले आहेत, गोल्डन आणि ग्रीन. आणि त्यानंतर अशी गोल्डनची लेस आपण यूज करून हा पॅटर्न बनवलेला आहे. तर याला पॅचवर्क डिझाईन बोलतात. हे बघा, खूप छान डिझाईन आहे. या ब्लाऊजची शिलाई आपण 700 रुपये घेतलेली आहे, कारण हे पॅच जे असतात ते महाग असतात आणि अशी पॅचवर्कची डिझाईन जी करायची असते त्याला वेळ जातो खूप. आता हा बघा, हाही मॉडेल ब्लाऊज आहे, साईज 32. बॅकला बोटनेक आहे. हे बघा, इथे शोल्डर ही लहानच ठेवलेला आहे आणि पुढे पंचकोनी गळा ठेवलेला आहे. पंचकोनी गळा हा ब्रॉड ठेवलेला आहे आणि पुढे कप्स टाकलेले आहेत आणि प्रिन्स कट दिलेला आहे.
हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि इथे शोल्डरला कट दिलेला आहे, स्लीव्जला कट दिलेला आहे. ही स्लीव्ज घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. 3/4 स्लीव्ज आहे आणि पुढे अशी नेट जे आहे ते नेटमध्ये डिझाईन असलेले आपण कपडा म्हणजे नेट वापरलेला आहे आणि त्याची इथे फ्रिल केलेली आहे. हे बघा अशी फ्रिल बनवलेली आहे, डिझायनर नेटची फ्रिल बनवलेली आहे पुढे. असे ब्लाऊज मुलींना खूप आवडतात. त्यानंतर बॅकला हे बघा, बॅकला बोटनेक, त्यानंतर खाली राऊंड आणि वरती सरळच असा गळा टाकलेला आहे. त्यानंतर आपण बटरफ्लाय बनवलेला आहे, परंतु ते वरती गळ्यावर लावलेला आहे. हे 2 जे गळे आहेत त्यामध्ये आपण 1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि त्यावरती हा बटरफ्लाय बसवलेला आहे. त्याला इथे बघा गोल्डन 2 बटन लावलेले आहेत आणि त्यानंतर हे बंद जे आहेत ते थोडेसे ब्रॉड केलेले आहेत. ते असे गळ्यावरती असे छान पडतात, छान लुक येतो म्हणजे बॅकच्या गळ्याला. हे बघा अशा पद्धतीने हा आपण मॉडेल ब्लाऊज इथे तयार केलेला आहे. या ब्लाऊजची शिलाई आपण 700 रुपये घेतलेली आहे. एकंदरीत अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला डिझायनर ब्लाऊज, मॉडेल ब्लाऊज तसेच पॅचवर्क ब्लाऊज दाखवलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला कोणता ब्लाऊज जास्त आवडला ते सांगा आणि तुम्हाला माझे रेट कसे वाटले तेही सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.